वर्तन करून त्याच्यावरती जेव्हा जेसीबी माझ्या अंगावरती जीवे मारण्याचा जेसीबीच्या सानिध्यातून प्रयत्न करत असताना ते मी बाजूला सर्व मी झेपावलं म्हणून त्या साईडला माझा जीव तरी बचावला. मग आम्ही सगळं कर्मचारी सगळे लेडीज आहोत. मग आम्हाला न्याय मिळण्यासाठी गाडी पोलीस पाटलांवर घातली म्हणल्यावर आम्ही तर लेडीज आहोत, आमच्यावर पण ती घालण्याचा प्रयत्न म्हणजे घालतील. दिनांक 23 या दिवशी त्याने आम्हाला सरासरी एक दीड वाजता मला फोन केला की साहेब हात कुठे तुम्ही, जरा आम्ही खाली त्या स्पॉटवरती आलो आहे, नदी पात्रावरती या ठिकाणी वालूचा उपसा चालू आहे, त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर तात्काळ मी 3-4 मिनिटात येतो म्हणून बोललो आणि या ठिकाणी मी आलो. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी जेसीबी आणखीन एक ट्रॅक्टर अशी या ठिकाणी 2 वाहनं होती. आमचे त्यासाठी तलाठी मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या. त्याचबरोबर आमचे कोतवाल होते, कलकवणे सर्कलचे हे होते कोतवाल त्या ठिकाणी उपस्थित होते, मंडळ अधिकारी आणि धनंजय आमचे ग्रामपंचायत शिपाई होते, मंडल अधिकारी नंतर आले. त्यानंतर या ठिकाणी आम्ही वाहनं थांबवण्याचा प्रयत्न आम्ही बाजूला लावतो असा त्यांनी प्रयत्न केला. आम्ही त्या ठिकाणी तलाठी मॅडम आमची उर्वरित आमचे शिपाई असणारे ट्रॅक्टरच्या जवळ उभे राहिली, परंतु जेसीबीची आम्हाला कानाकोनी समजली की तो जेसीबी बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत म्हणून जाऊन मी पुढे जेव्हा उभे राहिलो त्याच्या म्हटलं थांबा, आम्ही सर्व आमचे अधिकारी येत आहेत ना, आम्ही गाठीभेटी घेतो त्यांच्याशी, अधिकाऱ्यांशी महसुली विभागांशी आम्ही गाठीभेटी घेतो. तर म्हटलं गाठीभेटी घेण्यापूर्वी तुम्ही वाहनं हलवू नका, ज्या ठिकाणी येऊ द्या, आमची सर्व माहिती आम्हाला मिळू द्या आणि त्या ठिकाणच्या नंतर तुम्ही वाहनं हलवा. त्या ठिकाणी त्याने जोरावरने प्रयत्न केला. मी त्या ठिकाणी उभा असताना रवींद्र गोपाल भाताडे यांनी मला बाजूला करण्याचा प्रयत्न करून मी वाहनाच्या सानिध्यातून असताना मला त्या वाहनाच्या ड्रायव्हरनी जबरदस्ती करून जोराने वार नेलं. त्याच्यामुळे मला मला अंगाला पलटी देऊन ते वाहन ते जबरदस्तीने म्हणजे त्याच वेळेस घालताना हा प्रसंग म्हणजे त्यांच्या अंगावर मला गाडी घासून घालण्याचा प्रयत्न करून त्यांनी माझ्यावरती बळजबरीने गाडी पुढे घेऊन जेसीबी घेऊन गेले. त्यांची झाली असते तुम्ही चर्चा करा. अधिकारी तलाठी मॅडम यांनी आम्हाला रितसर बोलवले, त्याप्रमाणे गावचे प्रतिनिधी या नात्याने आम्ही आलोय. आणि हे करत असताना त्याने मला उद्धट उत्तर घेऊन तू कशा, तुझा काय संबंध, बाजूला हो, काय समजतो तू, ही त्यांना दमदाटीची वर्तन करून त्याच्यावरती जेव्हा जेसीबी माझ्या अंगावरती जीवे मारण्याचा जेसीबीच्या सानिध्यातून प्रयत्न करत असताना ते मी बाजूला सर्व मी झेपावलं म्हणून त्या साईडला माझा जीव तरी बचावला. आणि त्यानंतर आम्ही तात्काळ सर्व यंत्रणा घालत असताना आम्ही जेव्हा महसूल खात्याच्या विभागाने जेव्हा सर्कल आले तेव्हा रितसर सांगत होतं की हेच प्रकरण सर्व पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तुम्ही सर्व हे चालू राहू. गावचे सरपंच जसं सुगंधा सुरेश लांबे, कालचा वाळूचा प्रकार झालाय, आता माझे पोलीस पाटील यांनी सगळं सांगितलेलं सविस्तर. त्यामुळं आम्ही खाली तहसीलदारपर्यंत गेलो पण आम्हाला काही न्याय मिळाला नाही. पोलीस पाटलांवर घातली म्हणल्यावर आम्ही तर लेडीज आहोत, आमच्यावर पण ती घालण्याचा प्रयत्न म्हणजे घालतील पण हे 100%. मग याच्यासाठी न्याय मागण्यासाठी आम्ही तहसीलदाराकडे गेलो पण तहसीलदारांनी आम्हाला न्याय दिला नाही. त्यांनी आमच्याकडनं लेखी मागतात, लेखीचे कागदपत्र एवढे जाऊन सुद्धा आमच्याकडनं लेखी मागतात. मग न्याय कधी मिळणार आम्हाला? माझं नाव सोनाली स्वप्नील कदम, मी माजी सरपंच आहे. ज्यावेळी आम्हाला फोन आला तेव्हा आम्ही इथं आलो तर आम्ही म्हटलेलं की आता हे झालं, ड्रायव्हर सगळे पळून गेले ना, तर तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करा. आता काय तुमच्याकडे चावी वगैरे नाही. मग ते सर्कल काय करायला लागले की त्यांच्या कुठल्या तरी नातेवाईकाला फोन करायला लागले की मालक तुम्ही या म्हणून आणि हा ट्रॅक्टर घेऊन जा. पोलीस स्टेशनला गेलं तर ती जास्त हे होईल, तुम्ही आपण ग्रामपंचायतीत लावूया म्हणजे तुम्ही सही सलामत सुटाल. सर्कलचं नाव काय? तांबे. एवढं